आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 10 प्रासंगिक उपदेश आणि शंका समाधान याचा भाग 8. स्वामी आपल्या अनेक शिष्यांना हा भाग वाचावयास देत असतात. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील दशक 17 आणि समास 5 त्याचा हा उतारा वाचल्यानं सोहमबद्दल पुष्कळ माहिती मिळते, म्हणून तो इथे दिला आहे. अजपाजप 21,600 जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही. मुखी नासिकी असी जे प्राणे तयास अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. मुळी पाहता एक स्वर त्याचा तार मंद्र घोर त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. सारी गम पद निस सरी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे. परे वाचे होऊन अर्ते आणि पश्यंती खालते स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. एकांती उगेच बैसावे तेथ हे समजून पहावे अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासे. एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती. उच्चारे वीण जे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला याची कारणे. एकांती मौन धरून बैसला तेथे कोण शब्द जाला सोहम ऐसा भासला अंतर्यामी. धरिता सो सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला. देहधारक तितुका प्राणी स्वेदज उद्भिजादिक खाणी श्वासोच्छ्वास नसता प्राणी कैसे जिती. ऐसे हे अजपा सकळासी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायासी पडोच नये. सहज देव असतची असे सायासे देव फुटे नासे नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू. जगदंतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. आत्मयाचे समाधान घडे तैसेची अशन सांडले फिटले समर्पण तयासीच होय. अग्निपुरुष पोटी वसती तयास अवदाने सकळ देती लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे. सहज देव जपा ध्याने सहज चालणे स्तुतिस्तवने सहज घडे ते भगवाने मान्य कीजे. सकळ समजाया कारणे नाना हटयोग करणे परंतु एकाएकी समजणे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते तळी लक्ष्मी वरी वर्तते प्राणी काय करील ते ठाऊके नाही. तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे नवल केले परमानंदे परमपुरुषे. एक पाहती एक खाती ऐसी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येणेची न्याये. अंतरी वसता नारायणे
लक्ष्मीस का येऊणे, ज्याची लक्ष्मी तो आणणे, बळकट धरावा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.